वारंवार युरिनला जावं लागतंय, असं जेव्हा प्रॉब्लेम येतो त्यावेळेला बरेच जण सांगतात पाणी जास्त प्यायल्यामुळे जावं लागते. पण ही जी सिच्युएशन आहे ती प्रत्येक वेळेला तुम्ही अंडरस्टँड कशी करणार आहात? सगळ्यात पहिली सिच्युएशन, वारंवार युरिनला जावं लागतं, फ्रिक्वेन्सी जास्त आहे आणि क्वांटिटी पण जास्त आहे, तेव्हा तुम्ही जास्त पाणी प्यायलेत त्यामुळे हा त्रास होतोय आणि हे नॉर्मल आहे. दुसरा सिनॅरिओ असा आहे की फ्रिक्वेन्सी जास्त आहे पण युरिनची क्वांटिटी कमी आहे आणि जळजळ होते, या वेळेला तुम्हाला युरिनचं इन्फेक्शन झालेलं आहे. तिसरा सिनॅरिओ असा आहे की तुमची युरिनची फ्रिक्वेन्सी जास्त आहे, एस्पेशली तुम्हाला रात्री वारंवार उठावं लागतं युरिनसाठी, अशाच वेळेला तहानही वाढलेली आहे आणि भूकही वाढलेली आहे, तर दिस इज अ सिग्नल की तुमची शुगर वाढते. आणि चौथा आहे सिनॅरिओ, त्यावेळेला तुमची फ्रिक्वेन्सी वाढली आहे, म्हणजे तुम्ही वॉशरूमला जरी जाऊन आलात तरी अजून पुन्हा जावंसं वाटतं आहे किंवा कम्प्लिटली एम्प्टिंग झालं नाही आहे असं जर वाटत असेल, तर अशा वेळेला पुरुषांमध्ये 60+ जे पुरुष असतात त्यांना प्रोस्टेटचा त्रास असू शकतो आणि अशा स्त्रियांमध्ये इनकम्प्लीट एम्प्टिंग ऑफ ब्लॅडरचा त्रास असू शकतो. सो नेक्स्ट टाईम जस्ट बिकॉज तुमची फ्रिक्वेन्सी वाढली आहे म्हणून पाण्याचं प्रमाण कमी करायचं नाही आहे. थँक्यू.